मी पण आहे मागे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या ब्लॉगिंग चॅनलवर. आज आम्ही जातोय आंबा मस्तानी, सॉरी आंबा आणि मस्तानी एकत्र झाला, अंबानी झालं. तर अंबानी मँगो मस्तानी बनवायला चाललोय. तर हा व्लॉग सगळा त्याचबद्दल आहे. आम्ही बऱ्याच दिवसापासून एक करतो की मस्तानी बनवायची. आज जाऊन ही मस्तानी बनवणार आहे आम्ही, म्हणजे माझी बायकोच बनवणार आहे. मी थोडीफार साथ देईल तिला आणि मी बडबड करणार आहे. सो तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करा, ओके, आणि शेवटपर्यंत बघा गाईज. आता पहिले काय करायचं, मँगो कट होणार आहे. काजू बदाम हे आपण हे लावूया का माईक? मनोहर काय शब्द वापरेल ना त्याचा पत्ता नाही. हे काय मी बरोबर तर वापरला. काठणी म्हणजे कापताय, असं कापला आंबा, असं अशा प्रकारे आंब्याची विल्हेवाट विल्हेवाट म्हणजे कापला असं ग, म्हणजे कापला काही आंबा, कापला आंबा पिकतो. अशा प्रकारे दुसराही आंब्याची विल्हेवाट लावायला घेतलेली आहे. विल्हेवाट म्हणजे कापायला घेतलेला आहे. आता तुम्हाला थोड्याच वेळात मँगो मस्तानी बघायला मिळणार आहे गाईज. सो बी रेडी. तणावर तुम्हाला काही म्हणायचं आहे का? अरे डोळे बिळे वर करून काय खायची काय गरज आहे? नीट खाऊ शकतेस. सुनने वालो हे करतो ना तुला. अरे तुला बोलले काजू बदामचे तुकडे कर. गाईज मला थोडं काम आलंय. माझ्या बायकोने मला कामाला लावलंय काजू बदामचे तुकडे करण्यामध्ये. ठेव इथे कॅमेरा. टाइमपास. गाईज तुम्ही मला बघू शकता काजू कापताना, म्हणजे तुम्ही बोर होणार नाही. मी नसलो कॅमेऱ्यामध्ये की तुम्ही बोर फील करत असाल असं मला वाटतं. कॉन्फिडन्स या माणसाचा एवढा कॉन्फिडेंस लेवल हाय होना चाहिए हमेशा. लाइफ में कॉन्फिडेंस इज व्हेरी इंपॉर्टंट. हे कशात कापू? हे प्लेट नावाची वस्तू असते, त्यात कापलं तरी चालतं. अरे हे तू मला हवंय ते दुसरी घे. कशाला हवंय आता? दुसरी कुठे सुरी? स्लाइस कर. दुसरी सुरी ती काय एकूण दू जादू सगळं मला देतो करायला. नाहीच ना. प्राइस आहे बघा. हे दाखव ना. दाखवलं एका. आज कॅमेरा जवळ दाखव. अरे दाखवलं नाही दिसला कॅमेरा जवळ. वीरानी से वीरानी है तन्हाई सी तन्हाई है और एक हम है. छन से जब टूटे कोई सपना जग अपना अपना लागे जग अपना लागे. त्यांचे लिरिक्स चुकले असतील मी बरोबर. काजळ लावून आली इकडे तुम्ही उडताय यार. हे काय दगा 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 बस रे.
धगा धगा बाजरे. हा कोणता चाल आहे? ही कोणती चाल आहे? मग कोणती चाल आहे? असंच ते गाणं. बाजरे नाही. तूने पूरा गाना सुना है क्या? सुनना है क्या तुझे? सुनली आहे मी. असंच आहे बाळा ते. दगा 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 बाजरे. हा काय? नैना ना 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 है. टांगडा दा 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 दा. जाऊ दे, मी गाणं गायला लागले तर सगळे पळून जाते व्हिडिओ बघणारे. काय झालं? काय झालं? काय बोललास? काय? काय बोललास तू? काय? काय बोललो मी? मी काय बोललो? मला काय बोलणं आवड? तुझ्याशी मी बोलतो का? खोटा. सुरी आता कापली असते. हळू हळू बाळा हळू. जरा सांभाळ. ती पारंबी खाऊन टाका. ते ह्यात नाही टाकू शकत. जारांबे. पारंबी. असा कसा असा कसा वीरा. साला सकट खाशी. हात भरभर घे. वीरानी सी वीरानी है तन्हाई. बस रे बस बस बस. बस. स्पून दे ना. स्पून दे ना. बस ऊन वगैरे म्हणायची गरज नाही. समजा म्हणजे चालेल. बरं चमचा दे. यू आर महाराष्ट्रीयन आफ्टर ऑल. बापरे. दे ना चमचा. बस. काय? अरे मला पण घेऊन देत नाही. ते हा असं करतो. मला तरी दे घेऊन. वीरानी सी वीरानी है तन्हाई सी तन्हाई है और एक हम है. चांद से जो टूटे कोई सपना जो सुना सुना था. कोई रहे न जब जग सुना सुना लागे. जग सुना सुना लागे रे. लागे रे. काहे खफा ऐसे काहे खफा ऐसे चुलबुल से बुलबुल. काहे ना तुम्हारी बतिया. समझती है मेरी जिंदगी अपनी.
अशा प्रकारे ही गाडी चालवलेली आहे. आता आंब्यांचा हो 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 आंब्यांचा नासपास झाला. येते ना चम्मच. हॅलो बाई काय कोण बोलतोय? किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला. एक नंबर बेबी. काय बोलतो? चमचा दे ना रे, टाइमपास. काय नाही मँगो मस्तावणी झाली, काय नाही काय. आमचा काय विचार ब्लॉग बनवायला काय टाइम असतो? ब्लॉग बनवायचं गपचूप असं आहे. या ग्लासाला आम्ही काहीतरी टाकणार आहे. हे टाकलेलं आहे अशा प्रकारे. हे काय टाकलं आहे तुम्ही जरा सांगता का? आंब्याची स्लाइस आहे. आंब्याचे स्लाइस आहेत. ओके आता त्याच्यामध्ये काहीतरी जात आहे म्हणजे मिक्सरमध्ये आपण एकजीव करून घेतल्या. किती पाणी पडलंय. खाली काजू बदाम टाकलेलं आहे अशा प्रकारे. आता ह्याच्यामध्ये काहीतरी अजून येणार आहे. ते दूध पण टाकलेलं का त्याच्यात? अशा प्रकारे मस्तानीची मस्तानी आलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता हे आईस्क्रीम येणार आहे वरून याच्यावर. अजून एकच गोष्ट बाकी आहे फक्त आईस्क्रीम. आईस्क्रीम एकदा याच्यावर आली म्हणजे हे आमचं सफल झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. तर गाईस तुम्ही बघू शकता होममेड आंबा मस्तानी अशा प्रकारे रेडी झालेली आहे. मँगो मस्तानी. थोडं किचनला तुम्ही इग्नोर करा. किचनमध्ये आमच्या थोडं चलबिचल तुम्हाला दिसेल. कुठेतरी पाणी पडलं दिसेल, कुठेतरी हे ते साफसफाई करायची थोडी बाकी आहे. पण आम्ही आधी ब्लॉगिंगसाठी मेन तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहे. तर बघू शकता तुम्ही माझ्या बायकोने अशा प्रकारे माझ्या हुशार व्यक्तिमत्व बायकोने मँगो मस्तानी केलेली आहे. आणि आता ही मी टेस्ट करणार आहे. सो माझी रिॲक्शनही तुम्हाला दाखवणार आहे. सो प्लीज यू टेक द कॅमेरा, आय टेक द आईस्क्रीम. वेअर इज द स्पून? वेअर इज द स्पून? स्पून आता का स्पून वाल्या मग अशी मला स्पून बोलली तर चमचा बोलतो. मस्त दिसते रे. स्वतःही तरी स्वतःच करावी. हे घे दर्शन. थँक्यू. थँक्यू. तर खा बेबी आणि सांग मला कशी झाली ती. छान झाली. माझ्या बायकोने मस्त मस्त. माझं नशीब पण अनिकेतपेक्षा कमी नाही. एकदम मला तर आवडली. वा वाट बघतोय अजून येते. अजून मागवली. मला आवाज येत असेल खडखडचा. माईक तिकडे घेऊन गेली पोरगी. माईक पण काढत नाही. ए बायको हो लवकर ये.
हे घे, एक्स्ट्रा घेतली आणि काहीच परत आलेली आहे. एक एवढी टेस्टी झाली आहे ना आणि लय भारी झाली. घे तू पण घे. समर मध्ये एक नंबर आहे हा विषय. थंड आईस्क्रीम आणा, मस्त मँगो घ्या, दुधात मिक्स करा, आईस्क्रीम टाका, भाई काम फिट नाही का. खा. आले मी थांब. दूध गरम करायचं. वाह वाह, ये सुखी अलग आहे गरमीच्या मोसम मध्ये. माइक ऑफ कर. तर गाईज आता आमचं झालेलं आहे खाऊन. आता आम्ही बघू थोडं फिरायला जाऊ, थोडं बाहेर, जसं आमचा रोजचा राऊंड असतो एक बाहेर. आल्यावर बरं वाटतं बाहेर फिरून आल्यावर. कारण की सध्या काय झालं की गरमी खूप झाली आणि घरातच गरम होतंय, बाहेर नाही गरम होत पण घरात गरम होतंय. दिवसाचं बाहेर लय गरम होतं, मग गपचूप घरात बसावं माणसाने. पण दिवसभर जॉबवर जातो त्यामुळे टेन्शन नसतं, पण आत्ता नक्कीच गरम होतं घरात. एवढा राऊंड वगैरे मारवलं की जरा थंड वाटतं, मग फॅन खाली बसायचं मस्त. अजून एसी नाही ना आपल्याकडे, एसी लावू आपण लवकरच. ठीक आहे. त्या घरात लवकरच एसी लावू. बघा एसीची जागा पण खाली आहे, तुम्हाला दाखवतो मी. बघा, सो इथे एसी असेल, मस्त फॅन असेल तर हवा कशी थंडगार ही. आणि मला तर खूप गरज आहे एसीची. खूप गरम होतं सध्या, मला तर लईच गरम होतं. तिला तरी पावसाळ्यात हिवाळ्यात थोडं बरं असतं, पण माझं म्हणजे हैराणी असतं. किचनमध्ये पण आता मला एवढं गरम होत होतं, काय सांगू, खूप गरम होत होतं. सो असंच तुमच्याबरोबर गप्पा मारून आज बरं वाटलं. खूप दिवसांनी गप्पा मारतोय असं. अंकिता कदाचित आवडते घरामधलं, सो मला पण आता मदत करायला जावं लागेल तिला, नाही तर शिवाय पडत. सो गाईज, व्लॉग अजून एंड नाही झालेला आहे, व्लॉग अजून आहे. ठीक आहे, सो होल्ड ऑन. गाईज मी मगाशी खूप गप्पा मारल्या, पण आवाज आय थिंक सो माईकचा थोडा साऊंड कमी होता, त्यामुळे आवाज जास्त आला नाही त्याच्या व्हिडिओमध्ये. मी बघतो होतो व्हिडिओ, आता आवाज नाही आला त्याच्यात जास्त. तरी बघू एडिटिंग करताना काय करता येईल त्यावेळेस. पण आवाजासाठी थोडं आम्हाला पण खूप त्रास होतो ॲक्च्युली. बऱ्याच दिवसापासून आमचं तेच चाललं आहे की माईक आम्ही बदलला तरी पण व्हॉईसचं थोडं येतच आहे काहीतरी, मध्येच काहीतरी लफडा होतोय व्हॉईसचा. पण बघूया, काहीतरी बेस्ट करूया त्याच्यासाठी, काहीतरी उपाय आपल्याला बघावं लागेल जेणेकरून व्हॉईस क्लिअर आणि चांगला यायला पाहिजे. कारण की बऱ्याचदा व्हिडिओमध्ये मग तसं होतं की टी व्हीवर लोक लावतात ना, तर बऱ्याच जण सांगतात मला की व्हॉईस थोडा अजून थोडा इम्प्रूव्ह करू शकतोस. तर करूया, आपण व्हॉईस पण इम्प्रूव्ह करू. तुम्ही फक्त बघत राहा, ब्लॉगची मजा घेत राहा. व्हॉईस पण आता इम्प्रूव्ह करू आपण, कसं पण करू. वाटल्यास तर थोडं मोठ्याने बोलावं लागेल किंवा मग काहीतरी करून बघूया काय करता येईल बेस्ट ते. ओके, सो अंकिता, ती काय करते किचन मध्ये काय माहिती पोरगी. काय बडबडतोयस काय माझ्याशी? करतेस, काम. कसलं काम करतेस, काय काम दूध करतेस. वगैरे गरम करायचं होतं, सगळं साफ करायचं होतं, सगळं साफ करून मग आली आहे मी. आता बोल, परत बोल, काय बोलायचं ऑडियन्सला आमच्या, सांग जरा काय. माझा आवाज जातो ऑडियन्स पर्यंत. माईक इकडे आहे. माईक
तुझ्याकडे असं तरी माझा आवाज बरोबर जातो. मच्छी मार्केटमध्ये कामाला होती गाईज. तिचा आवाज म्हणजे हिच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचाच आवाज मोठाच आहे. ए शट बघ. काय दाखवते माईक. वा झालं का? चालेल झालं. झालं ना. सुनने वालों चल सुनो ऐसा भी होता है कोई रोता है तो हे कोई जान भी खोता है. मांडी कसली जड झाली ही. जड झाले मी. नाही ग जड म्हणजे झाली? हलकी झाली असं. तुझं वजन मी का सांगू का ऑडियन्सला? सांग ना, काय फरक नाही पडत आहे बाय. आपण आहे तर आहे तसं, जसं आहे तसं आहे. पोट आहे तर आहे, हे आहे तर आहे. का घाबरत नाही आपण. आपण जे आहे ते आहे. समजा गया उडू. अपन रिमोट भाई बोल रहे अच्छे अच्छे लोगों की. गप रे. बघितलं माझा काहीच मोबाईल? कशी वैतागली माझ्यावर. अशी वैतागत असते माझ्यावर. तो मला इरिटेटच करत असतो, त्यामुळे मी वैताग. खोटं बोलते. मी कधीच हिला इरिटेट करत नाही. नेहमी हिच्याशी प्रेमाने वागत असतो मी. पण हिला काय माहिती काय इरिटेशन वाटतं. नुसतं असं बसलंय. काय बोलणार गाईज. गप्पा मारतोय ना मी. तर गाईज गाईज आम्ही आता थोड्या वेळ झोपलेलो. हा आता आता मी नव्हती झोपली, मी कॅमेराकडे बघत होते. असं थोड्या म्हणजे 5 सेकंडसाठी. 5 सेकंड झाले, 2-3 सेकंड. हा चला मग आता बाहेर जाऊया आपण. नेहमीप्रमाणे बाहेर जाणे, राऊंड मारायला. राऊंड मारणे. चल, तसं पण गरम होतंय घरात, सो बाहेर गेलेलं बरं आहे. तर आजचा हा ब्लॉग इथे संपवायचा आहे. हो इथे संपतोय. मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये नवीन काहीतरी प्रकरणासोबत, नवीन एक गोष्टीसोबत, नवीन एका दिवसासोबत. तोपर्यंत पाहत राहा तुम्ही तुमचं आपलं चॅनल. ओके तुमचं आपलं चॅनल इट्स इट्स दर्शिता. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि comment बेल करा. आयकॉनवर क्लिक पण करा. आणि लवकरात लवकर आमच्या चॅनलला ग्रो करून द्या. थँक्यू. बाय बाय. बाय. हॅव अ गुड नाईट. बाय गाईज.